नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच.डी. एक्झाममध्ये खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आपण आरोग्य भरती गट क आणि ड भरती संदर्भात तसंच निवड याद्या, प्रतीक्षा याद्या तसंच वेटिंगवाल्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती देत आहोत. एक विनंती करतो की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तर खूप दिवसापासून हजारो विद्यार्थी हे गट क आणि गट ड भरती परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा करीत होते. परंतु काल आरोग्य विभागाने गट क मधील काही पदाचे निकाल लावलेले असून आता राहिलेल्या उर्वरित पदाचे निकाल साधारणतः किती दिवसात येणार त्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती आहे. तसंच वेटिंगवाले उमेदवारांना किती मार्क असणार त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती आहे. तर विद्यार्थी मित्र, राज्य सरकारने ज्याप्रमाणे आता भरती परीक्षा ही वेगाने घेतली, निकालसुद्धा वेगाने लावण्याची प्रक्रिया केली, त्याचप्रमाणे राज्य सरकार त्यांना नियुक्तीसुद्धा वेगानेच देणार आहेत. साधारणतः तरी विद्यार्थी मित्र 1 ते 4 दिवसामध्ये गट ड च्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या सर्व जिल्ह्यानिहाय प्रसिद्ध होतील. तसंच आणि गट ड मधील जे उमेदवार आता सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणीच्या तारखासुद्धा दिल्या जातील. त्यामुळे लवकरच याची सर्व कागदपत्र पडताळणी होऊन त्यांना नियुक्ती देण्यास कामसुद्धा शासन लवकर करणार आहेत. कारण की आरोग्य विभागातील गट क आणि गट ड भरती परीक्षेतील खूप मोठ्या प्रमाणात रिक्त पदाचा आकडा बघता राज्य सरकार आता लवकरात लवकर पदं सर्व भरण्याच्या तयारीत आहे. तसंच लवकरच सर्व नवीन जाहिरात येण्याची सुद्धा शक्यता आहेत गट क पदाची. कारण की खूप मोठ्या प्रमाणात आणखी काही पदे रिक्त असून मागे सांगितल्याप्रमाणे याचा आकृतिबंध बनवण्याचे काम चालू आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र, आचारसंहिता या निवडणुका झाल्यावर गट ड पदाच्या आरोग्य विभागाची नवीन जाहिरात येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. तसंच राज्य सरकारने 17,000 पोलीस भरतीला मंजुरी दिल्यामुळे आता पोलीस भरतीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होणार असून आता राज्य सरकार ही भरती प्रक्रिया कधी करणार त्या संदर्भामध्ये अजून तरी माहिती उपलब्ध नसल्यामुळे 100% ही भरती प्रक्रिया नंतरच होणार आहेत. तसंच गट ड मध्ये किती पदावर आता उमेदवार वेटिंगला राहतील त्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती आहे. तर प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळ्या मेरिट लागणार असून प्रत्येक जिल्ह्याचं वेटिंगवाल्यांची आकडेवारी वेगळी राहील. काही जिल्ह्यामध्ये 150 मार्क असणारा उमेदवारसुद्धा वेटिंगला राहील, तर काही जिल्ह्यामध्ये 120 मार्क असणारा उमेदवारसुद्धा वेटिंगला राहील. त्यामुळे नक्की सांगता येत नाही, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेले आलेले फॉर्म त्यानंतर कॅटेगरीच्या जागा तिथलं मेरिट ठरत असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्र, वेटिंगवाला उमेदवार हा 90 मार्काचासुद्धा असू शकतो किंवा 160 मार्काचासुद्धा असू शकतो. पण साधारणतः जरी विद्यार्थी मित्र 120 ते 140च्या दरम्यान मार्क असलेले उमेदवार हे वेटिंगवर असणार आहेत. आणि वेटिंगवाल्या उमेदवारांना कमीत कमी 6 महिने वाट बघणे, जोपर्यंत 75,000 पदाच्या सर्व परीक्षेचे निकाल जाहीर होत नाही तोपर्यंत या सर्व वेटिंगवाल्यांची वाट बघत राहणे. साधारणतः तरी जोपर्यंत शिक्षक भरतीचे 27,000 पदं भरले जात नाही तोपर्यंत ते सर्वांनी वाट बघावी. तसेच ते पद भरले जातील तसे वेटिंगवाले सर्व उमेदवार घेतले जातील. 100 मार्क असणारा उमेदवारसुद्धा भरती होऊ शकतो, कारण की या 3,500 गट ड च्या पदातील 2,500 ते 3,000 मुले शिक्षक भरतीवालीच आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची वाट बघावी लागेल अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट राहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे खूप खूप विशेष धन्यवाद, आभार आहेत.